नमस्कार. तर आता आपण आलेलो आहोत गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे. तर घटनेची पार्श्वभूमी अशी की एक नाशिक छत्रपती शिवाजीनगर येथील एक विवाहित महिला जिच्या पतीचे अनैतिक संबंध होते व ते अनैतिक संबंध असल्याचे कळताच त्या नवविवाहितेने जवळपास 2 वर्षच लग्न झालेलं असताना त्यांनी आत्महत्या केली व त्या संबंधित व्यक्तीला अटक व्हावी, त्याच्यावरती फिर्याद व्हावी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख पूजाताई धुमाळ या इथे आलेल्या होत्या. सोबत मुलीचे वडीलही इथे आलेले होते. पण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी पोलिसांना आपले जे वरिष्ठ पी आहेत त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर नेमकी पुढं काय घटनाक्रम झाला. तर ताई नमस्कार. तर आता तुम्ही पी आय साहेबांशी बोलला, जवळपास अर्धा एक तास तुमची चर्चा झाली. तर नेमकी ही चर्चा काय होती व पुढं काय कारवाई आपले पोलीस करतायत? आज एकुलती एक होती ती आईवडिलांना आणि तिच्या नवऱ्याचे अफेअर होते गेल्या 2 वर्षापासून. त्याला वारंवार सांगण्यात आलं होतं तर तू ह्या गोष्टी सोडून दे, संसार कर, तरीसुद्धा त्याने ऐकलं नाही. शेवटी त्या मुलीने त्रासाला कंटाळून आणि तिने आत्महत्या केली. आज तिला न्याय मिळवण्यासाठी शर्माई साहेबांशी बोलले. पी आय साहेबांनी सहकार्य केलं. त्यांची खूप खूप आभारी आहे. त्यांनी मुलावरती आणि अजून जी महिला आहे तिच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. खरंच मी त्यांचे आभारी आहे. ओके, मग आता पुढं त्याची अटकेची कारवाई किंवा पुढं काय? त्यांनी त्यांची टीम लगेच रवाना केली त्याला अटक करण्यासाठी. तर ही घटनेची पार्श्वभूमी होती. वडिलांना आत्ता सकाळीच कळलेलं आहे. अजून ह्या घटनेची पूर्ण पार्श्वभूमी त्या मुलीच्या आईला सांगितली गेलेली नाही आहे. कारण एकुलती एक काकांची मुलगी होती. तर कुठेतरी अनैतिक संबंध हे जे वाढत जात आहेत व त्याच्यामुळे आत्महत्येचं प्रमाण हे वाढत जात आहे. तर मी आपल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख जे आहेत तुम्हाला यांनाही विनंती करतो की कुठेतरी महिलांचं पण समुपदेशन करता करता पुरुषांचंही समुपदेशन व्हावं की जेणेकरून ह्या सगळ्या घटनांना आळा बसेल अशी मी विनंती करतो. धन्यवाद. नक्की